चला आपण वळूया स्ट्राईक इनकडे बॅटर आहे रोहन आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे लार्सन. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. मैदान क्रमांक 2 वर आता मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. टॉस जिंकलाय YMCC वसई टीमच्या कॅप्टनने. ऋग्वेद यांनी टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील, कारण ही लीग मॅच खेळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. कारण ह्या स्पर्धेमधून अनेक चमकते सितारे आपल्याला पुढे भविष्यामध्ये पाहायला मिळतील. पंचांच्या भूमिकेमध्ये कॅरी रॉड्रिक्स सरांचा इशारा आलाय. 3, 2, 1 गेम इज ऑन. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय सौरभ. पहिला बॉल चांगला डिफेन्स केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं आपलं खातं उघडलंय बॅटरने. एका धाब्यानेशी रोहन आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या आहे ती 1. 3 षटकं हे पॉवर प्लेच्या आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या षटकांमध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील. एक खेळाडूने लक्षात घ्या, स्पाईक अलाउड नाही आहे खेळाडूंना, जेणेकरून त्या विकेटचं नुकसान होऊ नये हे लक्षात घ्या. म्हणूनच या सर्व सूचना आम्ही आधीपासून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. चांगला स्कोअर कटचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढला बॅटरने. एक धाव तो पूर्ण करतोय. दोन्ही बॅटर आपल्या आता स्ट्राईक रोटेट करतायत. आत्मविश्वास वाढवण्याकरता एक धाव फार महत्त्वाची असते. आणि 2 बॅटर जर आपण बघितलं तर चांगलं टायमिंग साध्य करतायत. लार्सन आणि रोहन हे 2 खेळाडू. पुन्हा आता रोहन स्ट्राईक इनकडे. चांगला बॉल इम्पॅक्ट पाहिला गेलाय. कॅरी रॉड्रिक्स सरांबद्दल बोलायचं झालं, संदीप गाबण सरांबद्दल बोलायचं झालं तर संदीप गाबण आणि कॅरी रॉड्रिक्स यांच्याकडे तगडा अनुभव आहे लेदर क्रिकेटच्या मॅचेसचा. कॅरी रॉड्रिक्स हे एशियन पॅनलचे अंपायर आहेत. 2012 पासून एशियन पॅनलमध्ये त्यांना दाखल केलं आहे आणि आज जर बघितलं तर चांगलं काम ते करतायत. शॉर्ट बॉल होता. अंतिम क्षणी चेंडू खेळून काढला जातोय ते बॅकवर्ड स्कोअरलेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या या वेळेला झाली आहे ती बिनबाद 3. चांगल्या रंगबेरंगी जर्सी आपल्याला खेळाडूंच्या पाहायला मिळत आहेत. अनेक नामवंत खेळाडू आहेत, असं नाही फक्त वसई तालुक्यातीलच खेळाडू आहेत. त्या व्यतिरिक्त मुंबई पट्ट्यातील बरेचसे खेळाडू खेळताना दिसत आहेत. जे रणजी मॅचेसमध्ये गाजलेत, विजय हजारे ट्रॉफीमध्ये गाजलेत. शॉर्ट बॉल ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, आणि त्या कारणानं इथे वाईडचा इशारा आलाय पंचांद्वारे. धावसंख्या 1+1 2 धावांची पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 5. स्कोअर मोज ऑन 5. पहिलं षटक प्रगती पथावर आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 5. मोठा फटका. फुल 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 पॉवरफुल वेगी. ही बघा एक वेगळी ॲक्शन पंचांची पाहायला मिळतं. 6 धाब्यांच्या मदतीनं आता धावसंख्या वाढताना दिसते, धावसंख्या फुलताना दिसते. धाबा लागल्या जात आहेत त्या 11 धाबा. वॉट स्ट्रोक. रोहनच्या बॅटमधून हा अप्रतिम फटका. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, डावी इष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू होता आणि अगदी योग्य निरीक्षण करून बॅटरने या चेंडूला फुल केलाय. 6 धावा प्राप्त करतोय बॅटर. आता कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. एकही धाव मिळणार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि फळस्वरूप जर आपण बघितलं तर धाव मिळाली नाही, परंतु एक चांगलं षटक घडतंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. आफ्टर 1 ओव्हर 11 फॉर नो लॉस. 11 धावा विन बाद अशी चांगली सुरुवात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या YMCC वसई टीमची. YMCC वसई वर्सेस MC वर्तक होळी असा हा मॅच तुम्ही बघताय. टॉस जिंकल्यानंतर YMCC वसई टीमच्या कॅप्टनने बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये MC वर्तक
होळी टीमला पाठवलं गेलंय. दोन्हीकडून या विकेटचा वापर होतोय आणि त्यामुळेच गोलंदाज तिथे सज्ज झालाय. यश गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. यश डिचोळकर. फिरकीपट्टू आहे यश. ओहो, चांगला बॉल गुड डिलिव्हरी. चांगला ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर फसवलंय बॅटरला. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 11 धाबा 11. स्ट्राईक इनकडे बॅटर तुम्ही बघतायत. लार्सन इज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फसवलंय बॅटरला. गोलंदाजी खूप उत्तम दर्जाची होते. या वेळेला ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला गेला बॅटर करता. अनुभव आहे गोलंदाजाकडे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. विकेटचं पतन आणि लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. गुड कॅच ऑफ क्वालिटी. चांगला झेल टिपलाय शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाद्वारे. पण पुन्हा एकदा बघूया कशा पद्धतीने हा झेल टिपला गेलाय. एक गडी बाद धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा आणि बाद झालाय खेळाडू लार्सन. एकच धाव आपल्या संघाकरता तो बनवू शकलाय. बिग विकेट. थोडासा बाहेर निघणारा बॉल होता आणि यश डिचोळकर यांनी ही पहिली सफलता मिळवून दिली. गोलंदाजी करत असताना यमची वर्तक होई सीसी टीमला. चांगला झेल तिथे टिपला गेलाय. गुड कॅच. फॉट कॅच. चांगला झेल टिपलाय त्या फिल्डरने. दिगंबर दिगंबर यांनी हा झेल टिपलाय. आता न्यू बॅटर आपण बघूया. न्यू बॅटर इन फराग. लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी होतोय आणि यश सुद्धा प्राप्त केलं या गोलंदाजाने. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर चांगलं काम तुम्हाला करावंच लागेल आणि तेच चांगलं काम या ठिकाणी सध्या गोलंदाज करताना दिसतोय. एक गडी बाद धाव फळकावर धाबा लागला जातात त्या 12 धाबा. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे मॉर्निंग क्लब म्हटलं तर. आणि नेहमीच चांगले खेळाडू आपण घडताना पाहिलं. पुढचा बॉल डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळून काढला जात आहे. चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाब्याची घाई करत आहेत. ओव्हर थ्रो झालाय आणि फर्स्ट स्वरूप 2 धावा तर प्राप्त केल्यात बॅटरने. 2 धाव मिळत आहेत बॅटरला. 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली आहे या वेळेला ती 14. एक गडी बाद 14 धावा. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन दिस सेकंड ओव्हर. रोहन आणि फराग हे 2 बॅटर आहेत. स्ट्राईक इनकडे रोहन नावाचा खेळाडू आहे जो चांगले बॅटिंग करतो आहे. शॉर्ट बॉल चेंडूला फंच केलाय. चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून थ्रो येईपर्यंत बॅटर एकच धाव पूर्ण करतो आहे. चांगले फिल्डिंग होतो आहे. एका धाब्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली 15. शिवाजीअप्पा क्रिकेट म्हटलं तर ऐतिहासिक असं क्रिकेटचं मैदान आहे हे. अनेक इव्हेंट्स याच मैदानावर पार पडत असतात. नरवीर शिवाजीअप्पांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेली भूमी आहे, नगरी आहे. कारण फार मोठा इतिहास आहे या वसई शहराचा, वसई तालुक्याचा.
या भूमीमधूनच अनेक खेळाडू तर पुढे आले. त्या व्यतिरिक्त पंचांच्या भूमिकेमध्ये एशियन पॅनलमध्ये 2012 साली जी परीक्षा पास झाली त्याच्यानंतर मागे वळून पाहिलं नाही आणि आता येणाऱ्या 21 मे रोजी जे साऊथ आफ्रिका येथे जाऊन पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं काम करताना दिसतील. तर कॅरी रॉड्रिक्स इथे सज्ज होत आहेत. 3 षटकं ही पॉवर प्लेचे असतील, 2 षटकं तर टाकून सलेत. आता तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज बघूया. आकाश पारकर रणजीपट्टू आहे आकाश आणि अनेक मॅचेसमध्ये त्यांनी वेगवान गोलंदाजीने आपला प्रभाव दाखवलाय. तोच आकाश पारकर आलाय. राष्ट्रीय खेळाडू आहे आकाश. हा थोडासा शॉर्ट बॉल होता, फुल केला जातं या चेंडूला. स्कोर लेग पट्ट्याच्या दिशेने 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ मिळत आहे धावा 4. शानदार स्ट्रोक, चौकार. $19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या धावफलकावर 19. पहिला बॉलला सामोरे जात असताना 4 धावा प्राप्त केल्या बॅटरने. उत्तम दर्जाचा खेळ होतोय. एक सफलता तर फिरकीपट्टूने मिळवून दिली आहे. ओहो, मोठा फटका, कडक. हॅलो 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 हॅलो. मोठा फटका खेळला बॅटरने आणि 6 धाव प्राप्त केल्यात. अफलातून बॅटिंग करतोय रोहन हा खेळाडू. 9 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने आपण अनेक क्रिकेटपटूंना घडताना बघितलंय. सध्या ड्रिंक्स काढूनसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाते आणि इथे एक्स्ट्रा प्लेयर्स ड्रिंक्स घेऊन जाताना आपल्याला दिसून येत आहेत. भावेश करत हे सुद्धा आपल्याला ह्या प्लेइंग 11चा हिस्सा पाहायला मिळत आहेत. एक अतिशय चांगले क्रिकेटपटू म्हणून भावेश करत यांच्याकडे पाहिलंच होतं. नवीन चांगला सपोर्ट्स असतो क्रिकेटपटू घडवण्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक चांगले प्रयत्न केलेत. अनेक दिग्गज खेळाडूंसोबत ते क्रिकेटच्या मॅचेसमध्ये खेळताना दिसत आहेत. पुढचा बॉल टाकण्याकरता आकाश पारकर तयार. 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळले तर रोहन या बॅटरने. रोहन इज ऑन फायर. ओ पुन्हा एकदा आता फुलचा फटका खेळला जातो. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार. मिळतात धावा 6. षटकार, बिगी. 6 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचली जाते यावेळेला 31 वर 1 गडी बाद. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होतं बॅटरद्वारे. 10 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान देतो बॅटर रोहन आणि त्याला साथ देण्याकरता फराग नावाचा खेळाडू गेलाय. सो एका बॉलमध्ये 1 धाव बनवतोय. दबाव आलाय. दबाव हा आल्यानंतर थोडासा खच्चीकरण होतं खेळाडूचं, परंतु आकाश पारकर याला ठाऊक आहे. अनेक मॅचेसमध्ये त्याने आपलं प्रभुत्व दाखवलंय. दर्जेदार खेळ त्याने केलाय. फुल टॉस बॉल. ओ हो 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 हो, काय घडलं बघूया. काय घडलंय बघूया. हा शेल तर टिपला आहे. शेल टिपलाय आणि इथे बॅटर बाद होतोय. विकेटचं झालंय पतन. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर पोहोचली जाते 31 वर 31. एक चांगली सफलता मिळवली या वेळेला गोलंदाजाने. हल 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 चिक हल 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 चिक हल 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 चिक हल चिक.
हॉल चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय ओमकार माळी. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगला फटका खेळलाय बॅटरने. आपल्यातून बॅटिंग करून बाद झालाय. 27 धावांचं चांगलं योगदान बॅटरचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर एक चांगला झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाद्वारे बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये आणि हे मोठी विकेट्स होती. खऱ्या अर्थाने फिल्डिंग करणाऱ्या सीसी होळी टीमला. पुढचा बॉल डिफेन्स केलाय. चांगला खालून फटका खेळला जातो स्कोरलेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळवली बॅटरने. दुसरी धाव घेण्याची संधी मिळत नाही. एका धाब्याच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. इथे जर आपण बघितली तर षटकांची सुद्धा समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद धावफलकावर लागल्या जात आहेत. 32-32. हॅलो हॅलो. चौकार ठोकला बॅटरने आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफळकावर आपल्याला पोहोचते ती म्हणजे 37 वर. वाईट प्लस 4 अतिरिक्त धावा तर मिळत आहेत या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे तो म्हणजेच विषय. आफ्टर पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते शिथिल झालं आणि त्यामुळेच खेळाडू जास्तीत जास्त क्षेत्रात जे 30 सर्कल आहे त्या 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला जाताना दिसत आहेत. 2 गडी बाद धावसंख्या 37 धाबा. फराग आणि ओमकार या दोन खेळाडूंना धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 12 षटकांचा मॅच होतोय. 4थं षटक सुरू आहे. स्कोअर कटचा फटका. चेंडू जातो पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामधून फेकी येईपर्यंत बॅटर फक्त एकच धाव पूर्ण करत आहेत. दोघांमध्ये आता भागीदारीची आवश्यकता आहे कारण रोहन जिथे बाद झाला. रोहन यांनी चांगली 27 धावांचं जी साथ दिली होती. चांगली पार्टनरशिप सुद्धा त्यांनी केली होती आणि तो बाद झाल्यानंतर थोडासा संघ अडचणीमध्ये येताना दिसतोय. बॅटिंग करणारा YMCC वसईचा 38 वर 2 गडी बाद. हा ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केले बॅटरने. एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 39. 2 गडी बाद 39 धावा 39. अनेक खेळाडूंना ह्याच मैदानावर आपण बघितलं जे सध्या IPL मध्ये चमकत आहेत. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडूला खेळून काढलंय. चांगली डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतात बॅटरद्वारे. ओव्हर थ्रो होतोय आणि या ओव्हर थ्रोचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. 2 धाबा. 2 धाब्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 गडी बाद 41 41.
41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 41 धाबा. मॉर्निंग क्रिकेट क्लब वसई आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक चषक 2024 हा रणसंग्राम आपण बघतायत. डिफेन्स केलं या चेंडूला, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 42 धाबा. धावसंख्या तर योग्य पद्धतीने आहे, म्हणजे सरासरीचा जर आपण विचार केला तर 10 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल सध्या सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. शेवटचा बॉल असेल या षटकातील. क्रॉस बॅट स्ट्रोक, वॉट स्ट्रोक, स्लॉक केलं या चेंडूला आणि इथे बॅटरला मिळत आहेत 6 धाबा. 6 धाबा मिळत आहेत. या 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या 48. काय जबरदस्त टायमिंग साध्य केलं बॅटरने आणि एक मोठा फटका कळून काढलाय. ओमकार याला चांगली साथ देतो आता पराग याच्या बॅटमधून या 6 धावा मिळत आहेत. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 48 48. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर प्रथम पारितोषिक आहे 1 लाख व भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक आहे 50,000 आणि भव्य दिव्य चषक आणि इतर काही आकर्षक पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. नरवीर चिमाजा क्रीडांगणावर प्रीमियर लीग सुरू आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि खरोखरच आज स्वर्गीय सतीश नाना वर्तक यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कारण लेदर क्रिकेट मध्ये त्यांनी सुद्धा आपली छाप सोडली होती. एक जबरदस्त क्रिकेटपट्टू म्हणून ते उदयास आले होते आणि त्यांच्यामुळेच ही मॉर्निंग क्रिकेट क्लब ह्यांच्याद्वारे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आहे. आज जसा उल्लेख केला होता सकाळच्या सत्रामध्ये की 33वं वर्ष आहे या स्पर्धेच्या आयोजनाचं. चांगला स्कोअर कटचा फटका, गॅपमध्ये हा फटका कळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात 1 धाव पूर्ण केले बॅटरने. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 49. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय वरुण. ह्या गोलंदाजाला तुम्ही बघतायत वरुण लवंडे हा गोलंदाजी मार्गावर आलाय. सफलता एक मात्र गोलंदाजानं मिळवून दिली होती. यश डिसोळकर याला सफलता मिळाली होती. त्याच्यानंतर आकाश पारकर याने सुद्धा एक सफलता मिळवून दिलाय. ओव्हरपिच बॉल होता, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला आडवेपर्यंत 4 धाव मिळतात बॅटरला. दॅट्स 4 रन्स मिळतात. 4 धावा, चौकार. स्कोर मूव्स ऑन 53. 2 गडी बाद 53 धावा धाव फळकावर. 50 ऑफ 53 धावा 2 गडी बाद. चांगली जरी विकेट्स गेल्या असल्या तरी धावसंख्या चांगली आहे असंच म्हणावं लागेल. चांगला प्रतिसाद मिळतो. डीबीएन लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. लेग ब्रेक केलाय, जास्त बाहेर निघणारा बॉल आणि पंच कॅरेर रॉड्रिक्स यांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 54. नियंत्रण गोलंदाजीचं आपल्याला दिसत नाही. नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. विकेट्स सुद्धा गरजेचं आहेत जेणेकरून दबाव येऊ शकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. सध्या 6 धाबा खर्च करतात आणि करंट रन रेट जर आपण बघितला तर 12.46चा हा करंट रन रेट पाहायला मिळतोय यावेळेला बॅटिंग करणाऱ्या YMCC वसई टीमचा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल चेंडूला फुल करण्याच्या इराद्याने टोवलं होतं. 1 धाव पूर्ण केली. स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतं बॅटर पराग याला. 5 बॉलचा सामना केला परागने आणि 5 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान तो देतोय. ओमकार हा सुद्धा चांगलं बॅटिंग करतोय. 7 बॉलमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. पुढचा बॉल
स्लोवर वन, चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन केलं या वेळेला. गुडलेंथ क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं गोलंदाजाने आणि वरून याच्याद्वारे हा चांगला बॉल. पुढचा बॉल स्लॉक करायच्या इराद्याने टोळावलं चेंडूला स्कोरलेग क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली, एकच धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आपण बघितली तर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 56, 2 गडी बाद. भरपूर सपोर्टर्स आहेत, पाठीराख्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे आणि त्यामुळेच त्यांचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. ते सपोर्ट करतायत आपल्या खेळाडूंना. कोच आहेत, संघमालक आहेत. ओहो, चांगला बॉल, गुड डिलिव्हरी. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत 2 गडी बाद. 56, 56 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 11.20 हा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता बघूया गोलंदाजी मार्गावर काय परिवर्तन केलंय. यश डिसोळकर गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. 11 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान रोहन याचं पाहायला मिळालं होतं. 4 बॉलमध्ये 1 धाव लार्सन याने बनवली होती आणि आता दोघांमध्ये भागीदारी वाढत चालली आहे. दोन्ही बॅटर आता भागीदारी करण्याकरता सज्ज झालेत. समोरच्या कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाचं यश डिचोळकर तयार. ओ, डिफेन्स केलं, बॅकफुटला जाऊन चेंडूला डिफेन्स करताना दिसला बॅटर. एकच धाव मिळाली. स्कोरलेग मध्ये चेंडू आलाय. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद. 57, 57. आणि एक स्पर्धेचा अनुभव असलेले पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदान क्रमांक 1 वर सुद्धा आपण बघितलं तर नामी पंच त्या ठिकाणी सज्ज आहेत. दीपक कोतवाल हे मैदान क्रमांक 1 वर पंचांच्या भूमिकेमध्ये. मैदान क्रमांक 2 वर कॅरी रॉड्रिक्स आणि संदीप गाबड हे 2 पंच चांगले काम करत आहेत. इथे 6वं षटक सुरू आहे आणि 6व्या षटकातील 2 चेंडू टाकून सलग गोलंदाजाची धावसंख्या धाव फळकावर 58 धावा. 2 गडी बाद. डीबीएन लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं. लेदर क्रिकेट म्हटलं तर आज प्रत्येक जन्म घेणाऱ्या मुलगा ज्यावेळेस 5 ते 6 वर्षाचा होतो त्यावेळेस त्याला उत्सुकता असते क्रिकेटर बनण्याची. म्हणजेच आता हल्ली प्रत्येकाच्या रक्तामध्ये अंगामध्ये फक्त आणि फक्त क्रिकेटचाच खेळ भिनलाय. चांगला ड्राईव्ह केला. मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलं जातोय फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या धाव फळकावर पोहोचली ती 59 धावा. 59. यश तयार. त्याच्या षटकातील पुढचा बॉल. ओ, क्रॉस बॅट स्ट्रोक कळायचा होता बॅटरला. म्हणजे स्लॉक करण्याच्या इराद्याने त्याने पावित्रा तिथे दाखवला होता, परंतु मोठा फटका काही येताना दिसत नाही आणि हा निर्धाव चेंडू समाप्त झालाय. धावसंख्या 59. 6वं षटक प्रगतीपथावर. ऑन ड्राईव्ह केलाय. चांगला ड्राईव्ह केलाय. चेंडू गॅप मध्ये जातोय. काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी स्ट्रगल करतोय आणि त्यामुळेच 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय. ओमकार सोबत पराग हा खेळाडू. याचबरोबर 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 61. 61 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 6 ओव्हर. $61 for the loss of 2 wicket after 6 ओवर. टीम की रन संख्या 61 रन. 2 विकेट के नुकसान पर 6 ओवर की समाप्ति. गोलंदाजीचा धुरा सांभाळण्याकरता वरुण नावाचा गोलंदाज आता सज्ज झालाय.
प्रत्येक खेळाडू त्या ठिकाणी चांगला खेळ करण्याकरता सज्ज झालाय. फिल्डिंग जर आपण बघितलं तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. अचानकपणे आत वळणारा बॉल होता वरून याचा ऑफ ब्रेक चेंडू टाकलाय आणि ह्या चेंडूवर बॅटर बीट होतोय. क्विकर वन, तो वेगाने चेंडू आत येताना दिसलाय. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. धावसंख्या 61, 2 गडी बाद. YMCC वसई टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा हा धाडसी निर्णय त्यांचा चांगल्या पद्धतीने होताना दिसतोय. जोरदार अपील केलाय. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप आणि त्यामुळेच कदाचित पंचांद्वारे ही अपील फेटाळून लावली जाते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वरून चांगला प्रभाव टाकतोय सध्या तरी या षटकामध्ये. मोठा फटका खेळायचा होता, आता जागा तो देत नाही. जागा बनवण्याचा प्रयत्न बॅटरचा सुरू आहे. धावसंख्या धाव फळकावर 61. चेंडू टाकून चालेत या षटकामध्ये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होतं. 3 चेंडू टाकून चालेत. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं. तो आपल्या मार्गावर परततोय, कारण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली होती आणि अशातच पॉवर प्ले नंतरचे षटक चांगले टाकले जात आहेत. 4 बॉल त्यांनी निर्धाव टाकलेत. वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर निघणारा बॉल होता आणि फळस्वरूप 1 धाव तर मिळाली. धावसंख्या धाव फळकावर 2 गडी बाद 62, 62. ओमकार आणि फराग हे 2 खेळाडू इथे बॅटिंग साठी सज्ज आहेत. क्रॉस बॅटे स्ट्रोक, चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु एक खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू टाकतायत, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, लेग ब्रेक चेंडू टाकला तर स्क्वेअर कटचे मोठे फटके तुमच्या बॅट मधून यायला पाहिजे. हा चेंडू सुद्धा वाईड असेल. म्हणजेच जर आपण बघितलं तर या षटकामध्ये 2 चेंडू स्क्वेअर टाकलेत आणि त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या YMCC वसई टीमला. 2 गडी बाद 63 धावा, 63. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅक टू बॅक. दुसरा चेंडू खराब टाकलाय, स्क्वेअर टाकलाय. धावसंख्या 64, 2 गडी बाद. बॅटिंग चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, परंतु तसं काही घडत नाही. इन दी एअर चेंडू हवेत होता. शॉर्ट्स कव्हर क्षेत्रामध्ये आज शेल टिपला गेला जातोय. विकेटचा होतोय पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का, 3 गडी बाद. धावसंख्या 64. सॉफ्ट डिसमिसल म्हणून परतावं लागतं बॅटरला. ओमकार इज आउट. 18 बॉलचा सामना केला. 18 बॉल्स मध्ये 9 धावांचं त्याचं योगदान पाहायला मिळालं आणि तो धावसंख्येला आकार देऊ शकला नाही. ओमकार होते बाद. आता मैदानाच्या आतमध्ये कर्णधार ऋग्वेद गेलेत. एक यष्टीरक्षक फलंदाज आहेत आणि नुकताच जो शेल टिपलाय त्या शेल मुळेच थोडासा दबाव आता येऊ शकतो, वाढू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमवर. स्कोर इज 64, 64 धावा, 3 गडी बाद. कडक ऊन, म्हणजे जरी उन्हाची तीव्रता जरी असली, गरम वातावरण जरी असलं तरी गरम वातावरणामध्ये खेळाडू मात्र नरम होताना दिसत नाही. ते आपला चांगला खेळ दाखवण्याकरता सज्ज आहेत. न्यू बॅटर इन मिस्टर ऋग्वेद. गोलंदाज मार्गावर गोलंदाज अनिकेत आणि स्ट्राईक इन कडे बॅटर आहे फराग. 9 बॉलचा सामना केला, 16 धाबा तो बनवतोय.
16 रन्स मध्ये चांगले बॅटिंग म्हणजे 16 धावा त्याने बनवल्यात. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलंय. चेंडूला स्कोअर कट चा फटका खेळत असताना बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून केलाय. धाव काय मिळत नाही. धावसंख्या धावफळकर आहे ती 3 गडी बाद 64. 7 षटकं पूर्ण झाली होती. सरळ बॅटचा वापर केला ओव्हर पिच बॉलला आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय. एकच धाव मिळाली बॅटरला. एका धाब्यानिशी पराग स्ट्राईक रोटेट करतोय आणि आता स्ट्राईक इन कडे कॅप्टन ऋग्वेद पहिल्यांदा सामोरं जाईल पडणाऱ्या पहिल्या बॉलला. अनिकेत गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. अनिकेत त्याचा जर आपण विचार केला तर अतिशय चांगला खेळाडू आहे आणि तो सुद्धा अनेक मॅचेस मध्ये आपले गुणवत्ता सिद्ध करताना दिसलाय. स्कोर इज 65 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 12 षटकांमध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा. कोळटप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयास होता. चेंडूला खोदून काढलाय. चेंडू बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. एकाच धाब्यावर बॅटर समाधान मानतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 3 गडी बाद 66. 66 भागीदारीची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने त्याही पेक्षा एखादा बॅटरने आपले मोठे फटके खेळायला सुरुवात करायला पाहिजे आणि तीच सुरुवात करतो की काय बॅटर. चेंडू हवेत आहे. स्कोअर लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार मिळतंय धावा 4. हा लाईक स्वर्गीय सतीश नाना चषकातील शानदार दमदार चौकार. या 4 धावाच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 70. हे तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन होतं. बॅटर चांगली तयारी करून बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा स्लॉक केला जातं चेंडूला. चेंडू गॅप मध्ये जातोय. बघूया किती धाव मिळत आहेत. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ मिळत आहेत धावा 4. शानदार चौकार. स्कोअर मूव्स ऑन 74. धावसंख्या धावफळकावर 3 गडी बाद 74. बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकला बॅटर परागने. डावखुरा त्याचा बॅटर आहे आणि त्याचा फायदा त्याला होतो कारण भारतीय टीम सुद्धा एखाद्या डावखुरा त्याच्या बॅटरच्या प्रतीक्षेमध्ये आहे. अंतिम क्षणी टॅप केलं जातं चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली बॅटरने. एका धाव्याची धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत 75. 8 षटकांची समाप्ती आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 75 धावा 75 रन्स. चौदा बॉलचा सामना करत 26 धावा पराग याच्या बॅट मधून निघालेत. ऋग्वेद कॅप्टन आहे आणि कॅप्टन कूल माइंडने चांगली साथ त्याला देतोय. 75 वर 3 गडी बाद झालेत. 8 षटकं समाप्त झालेत. 4 षटकं अजूनही शिल्लक आहेत. या 4 षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस तर आहेच. ज्या पद्धतीने कॅप्टन म्हटले होते प्रतिक्रिया त्यांच्या आपण पाहिल्या होत्या. कोळटप्याचा चेंडू वाईड यॉर्करचा मारा केला यावेळेला गोलंदाजाने आणि बॅटरला जखडून ठेवलं जातंय. स्विचचा फटका खेळला करता तो सज्ज झाला होता आणि अशातच चुकलाय. थोडासा वेगाने चेंडू येणारा होता आणि त्याला मनगटाच्या मदतीने वळवलं जातं बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 76. 76 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अच्छा हवं होतं तितकं काही मिळालं नाही फिल्डिंग करताना. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉलचा इशारा केलाय पंच कॅरी रॉड्रिग्स सराने. धावसंख्या 77. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 77 धावा झालं. त्यावेळेला संदीप गावड आणि कॅरी रॉड्रिग्स एक नामचीन असे पंच म्हणून त्यांची ओळख आहे. हा चेंडू हवेमध्ये खेळला जातो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तो करत नाही कोणती चूक आणि अशा रीतीने गोलंदाज वरून याने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय
चौथा धक्का, 4 गडी बाद, धाव संख्या 77. जो झेल टिपलाय तो झेल अतिशय चांगल्या पद्धतीने टिपला जातोय. सौरभ सिंग यांनी हा झेल टिपलाय. वर 4 गडी बाद झालेत. 8.3 बॉलची समाप्ती आणि योग्य वेळी योग्य सफलता मिळवली. कॅप्टन ऋग्वेद याला बाद व्हावं लागतं आणि अशा स्थितीमध्ये पराग याची खेळी चांगली होताना दिसतं. स्ट्रायकिंगकडे आता यश गेलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिफेन्स केलं जातं या चेंडूला आणि अशा रीतीने सध्या 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 78. 4 गडी बाद, 78 धाबा. जोरदार अपील केलं जातंय पंचांकडे आणि पंचाने वाईट घोषित केलंय. योग्य निर्णय पंच कॅरी रॉड्रिक्स सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एशियन पॅनलचे पंच आहेत आणि त्यांच्याद्वारे हा चुका होताना दिसत नाही. चांगला टर्न प्राप्त केला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला जातोय आणि पुन्हा एकदा बॅटरला बीट करताना गोलंदाज दिसत आहेत. फॉट फॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाजी तर चांगली होत. सूप केलं जातं या चेंडूला. चेंडू फाईन लेग क्षेत्राबाहेर. मिळत आहे धावा 4. कलात्मक स्ट्रोक, चौकार, 4 धावा. याच बरोबर इथे षटकाची सुद्धा समाप्ती होते आणि 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 83. 83 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 9 ओव्हर. आकाश पारकर रणजीपट्टू गोलंदाजी मार्गावर येतोय. मुंबई येथून रणजीच्या मॅचेस तो खेळलाय. 4 गडी बाद 83 धावा आणि आकाश पारकर याला एक सफलता मिळाली. भावेश करत एक अतिशय चांगले आणि उत्तम दर्जाचे खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते सुद्धा प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसतात. एक वेगवान गोलंदाज आहेत परंतु त्यांच्या हातामध्ये अजून चेंडू देताना दिसले नाही कॅप्टन. आता फिरकीपट्टूच्या रूपामध्ये आपण आकाश पारकर याला बघितलं आणि त्याच्या या पहिल्याच बॉलवर मोठा हल्ला केलाय. चेंडू लांबचा पल्ला गाठतोय. मिळत आहेत 6 धावा. षटकार, बिगी. पुढचा बॉल डिफेन्स पद्धतीने खेळायचं होतं. वॉट फिल्डिंग. आपल्या फॉलो थ्रू मध्ये त्याने आपल्या चेंडूला अडवलंय. खऱ्या अर्थाने एक वेगवान गोलंदाज आहेत आणि इथे या वेळेला या षटकामध्ये ते फिरकीपट्टूची भूमिका अदा करतायत.
ऑफ ब्रेक गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत आकाश पारकर. स्कोर मोज ऑन 89. जागा बनवून खेळायचा होता. यष्टीरक्षकाला चकवत चेंडू पाठीमागे गेलाय. एक धाव तर मिळाली आणि बाईचा इशारा पंच संदीप गाबड सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. स्कोर मोज ऑन 90. धावसंख्या धाव फळकावर 4 गडी बाद 90 धाबा. 18 बॉल मध्ये 31 धावांचं चांगलं योगदान पराग या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय. ही इज अ डेंजरस. ओहो, चांगली गोलंदाजी आता या वेळेला होताना आपल्याला दिसतंय. ओ व्हॉट अ स्ट्रोक. कॉन युजी सिक्सर. काय टायमिंग साध्य केलं जातं बॅटरद्वारे हे तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकताय कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन होतं. ओव्हर पिच बॉल. बॅटरला हवा बसा चेंडू ज्यावेळेस तुम्ही टाकतायत त्यांच्या पुढ्यामध्ये चेंडू देतायत त्यावेळेस ते चेंडूला योग्य ती ट्रीटमेंट देताना दिसत आहेत आणि तीच ट्रीटमेंट बॅटर पराग याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. 20 बॉलचा सामना करतो आणि 37 धावा तो बनवतो. स्कोर मोज ऑन 96 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 96 धावा. 96 रन्स. 4 बाद 96 धावा आहेत. म्हणजेच धोक्याची पातळी आता गाठताना दिसत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू करंट रन रेट जर आपण पाहिला तर तो सुद्धा 10 पेक्षाही जास्त होताना दिसतोय. लेदर क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतं की आपल्याला IPL चा प्लॅटफॉर्म मिळावा कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून IPL कडे पाहिलं जातं. आता डिफेन्स केलंय. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलंय आणि धावसंख्या या वेळेला झाली आहे ती 97. 10 षटकांची समाप्ती आणि 97 धावा धाव फळकावर लागल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असून जर आपण बघितलं तर 2 षटकं शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये त्यांना 20 ते 30 धावा बनवायला पाहिजेत जेणेकरून एक चांगली धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये उभारली जाऊ शकते. ही सरासरी उत्तम दर्जाची पाहायला मिळाली बॅटिंग करताना YMCC वसई टीमची. आता बघूया या समोरच्या इन कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण येत आहेत आणि त्याचं काय पावित्र्य असेल. सौरभ शर्मा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. हो, चांगला आवाज आला होता या चेंडूचा. 1 धाव तो पूर्ण करतो. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 98 धावा 98. पुढचा बॉल वेगवान चेंडू होता परंतु नियंत्रण नव्हतं. वेग भन्नाट होता. नियंत्रण असणं गरजेचं होतं. नियंत्रण नसल्या कारणानं 1 धाव तर मिळाली. स्कोर इज 99 नाव. 99 धावा आणि 4 गडी बाद झालेत. 39 धावांची चांगली खेळी साकारतो बॅटर पराग. धोक्याची पातळी आता धावसंख्येने गाठली आहे. ओहो, धावसंख्या धाव फळकावर आता थांबली जाते. एक चांगला वेगवान चेंडू. आता चांगला नियंत्रण सुद्धा पाहायला मिळालं या चेंडूवर आणि निर्धाव चेंडूची नोंद होतोय. 1.2 बॉलची समाप्ती. धावसंख्या 99. 4 गडी बाद. यश आणि पराग हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक इन कडे बॅटर जर आपण बघितलं यश तयार. वेगवान चेंडू होता परंतु तितकाच चांगल्या पद्धतीने चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं जात आहे. क्विकर फन मिळत आहे 4 धाबा. शानदार चौकार. 1 और 3. 103 धावा झालेत म्हणजे शतक सुद्धा पूर्ण झालंय. 103 धावा 4 गडी बाद. 10.3 बॉलची समाप्ती.
4 गडी बाद, धावसंख्या 103. पुढचा बॉल ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली या वेळेला 4 गडी बाद 104. हो, जोरदार अपील केलंय पंचाने, अपील फेटाळून लावलं जातंय. बघूया काय घडलंय. एक धाव तर मिळाली, लेग बाईचा इशारा येतोय आणि एक्स्ट्रा धावेनिशी धावसंख्या 4 गडी बाद 105. 4 चेंडू टाकून चले, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे तो म्हणजेच पराग. 39 धावा त्याने बनवलेत, 22 बॉलचा सामना केलाय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर या खेळाडूला तुम्ही बघतायत. काय त्याचा अर्धशतक पूर्ण होईल? ओहो, वॉट स्ट्रोक. काय चेंडूला वावला जात आहे, चेंडू जातोय डीप गलीपट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, मिळतंय धाबा 4. हा आलाय कलात्मक चौकार. स्कोर मोज ऑन 109. 109 धाबा आणि बॅटर 43 या धावसंख्येवर खेळतोय. 109 धाबा, 4 गडी बाद. असून जर आपण विचार केला तर या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला पददालित्य केलंय, हालचाल चांगली केलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली होईपर्यंत बॅटर 2 धाबांची भर घालतोय. षटकाची झाली समाप्ती. 11 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या YMCC वसई टीमची 111 धाबा आणि गडी बाद झाले त्यांचे 4. पराग इज प्लेइंग ऑन 45. 45 धावसंख्येवर तो खेळतोय आणि 45 धावांनीशी तो चांगली साथ देतोय आपल्या संघाला. पराग इज प्लेइंग ऑन 45. 24 बॉल मध्ये 45 धावांची चांगली इनिंग त्याचे पाहायला मिळतोय. आणि जर बघितलं आपण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. चार गडी बाद 111 धाबा, शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल टाकण्याकरता बघूया कोणता गोलंदाज आता या वेळेला वापरला जातोय. हु इज अ बॉलर? आकाश पारकर. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे आणि विकेटचं पतन झालंय. आणि याच बरोबर आकाश पारकर याला अखेरीस सफलता मिळाली. यश हा बाद होतोय. 8 बॉलचा सामना केला यशने आणि 8 बॉल मध्ये 11 धावांचं योगदान दिलं. मिळाली ही 5वी सफलता. 111 वर 5 गडी बाद. कशिश इज ऑन स्ट्राईक. 111 वर 5 गडी बाद झालेत. आणि अशा स्थितीमध्ये आता या वेळेला क्रमांक बदलला जातोय. म्हणजेच मिडल ऑर्डरचे बॅटर हे बाद झाल्यानंतर लोअर मिडल ऑर्डर मध्ये बॅटरला पाठवलं जातोय तो म्हणजेच कशिश. स्ट्राईकिंग कडे कशिश असेल. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि आकाश पारकर बघूया आता कशी गोलंदाजी करतोय. याआधी फिरकीपट्टू म्हणून त्यांना पाहिलं आणि आता वेगवान गोलंदाजीसाठी ते सज्ज झालेत. ओ, ट्राय टू फ्लाइंग आउट फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास बॅटरचा आणि धाव चेंडूची समाप्ती होतोय. 111 वर 5 गडी बाद.
काय पराग याचा अर्धशतक इथे पूर्ण होईल काय? 24 बॉलमध्ये त्याने 45 धावा बनवल्यात आणि शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूला कशिश आल्या आल्या थोडंसं स्ट्रगल करतोय. मोठा फटका चेंडूला कळून काढला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतात परंतु 1 धाव नाही, इथे धाव मिळतात 4. क्षेत्ररक्षकांची चूक पाहिली गेली आणि चुकीचा फायदा होतोय. 4 धावा मिळत आहेत. धाव संख्या 5 गडी बाद 115. चौकार मिळालाय. नशिबाचा चौकार होता बॅटिंग करणाऱ्या टीम करता. चांगला अपडेट्स पाहायला मिळतात DPN लाईव्ह द्वारे. 115 धाबा चालत. DPN लाईव्ह म्हटलं तर धनंजय मांगेला, हर्षल मांगेला, प्रशांत भगत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, प्रीत पाटील आणि हर्षल मांगेला या दोघांना तुम्ही बघतायत. डिजिटल स्कोअर अपडेटरच्या भूमिकेमध्ये सुद्धा चांगलं काम सध्या सुरू आहे. आणि आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर शुभम चांगला अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे कशिश. हो, चांगला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला वावला. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 5 गडी बाद 116 धाबा 16. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये 6 धावा पूर्ण करेल का बॅटर पराग? 24 बॉलमध्ये 45 धाबांवर तो खेळतोय. काय पहिला अर्धशतक वीर मिळेल आपल्याला स्वर्गीय सतीश नाना वर्तक चषक 2024 मध्ये? ओहो, हा चेंडू तर स्विच हिट करायचा होता बॅटरला. आणि याच बरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 116 धाबा 5 गडी बाद 117 धावसंख्येचे टार्गेट असेल. 117 रन्स. 117 धावांचं लक्ष पाठला कसा काय केला जाईल? मॅच हाफ समरीकडे आपण नजर टाकूया. लार्सन आणि रोहन या दोघांनी बॅटरने सुरुवात केली. लार्सन स्वस्तात बाद झाला परंतु रोहन यांनी आक्रमक पावित्र्य दाखवत 11 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान दिलं आणि आकाश पारकर याचा तो शिकार बनला. पराग याचं कौतुक करावं लागेल. 26 बॉलचा सामना केलाय. 45 या धावसंख्येवर तो नाबाद राहिलाय. चांगलं बॅटिंग त्यांनी केले. ओमकार याने 18 बॉलमध्ये 9 धावा बनवल्या. ऋग्वेद याने 2 बॉलमध्ये 1 रन्स बनवलाय. 8 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान यश असं पाहायला मिळालं. आणि कशिश 3 बॉलमध्ये 5 धावा करून आपल्याला नाबाद दिसतोय. म्हणजेच करंट रन रेट जर आपण बघितलं तर 9.67चा पाहायला मिळालाय. गोलंदाजीचा मारा जर आपण बघितला तर सौरभ शर्मा यांनी 2 षटकांमध्ये 24 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमी 12चा पाहायला मिळाला. यश यांनी 2 षटकांमध्ये 9 धावा खर्च केल्यात. 1 सफलता मिळवली. इकॉनॉमी 4.50चा पाहायला मिळाला. आकाश पारकर यांनी 3 षटकांमध्ये 35 धावा मोजल्यात आणि त्यांचा इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाला 11.67चा. 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. वरुण यांनी 3 षटकांमध्ये 19 धावा खर्च केल्यात. 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि हा गोलंदाज प्रभाव पाडताना दिसलाय. पाहूया आता दुसऱ्या इनिंग मध्ये 117 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जातो, काय रणनीती असेल याचा धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण वळणार आहोत दुसऱ्या इनिंग कडे.